महाविकास आघाडीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस असे आम्ही एकत्रित प्रतिनिधी साधारणतः 7:30-8 वाजता आम्ही बसलेलो होतो. ही वेळ याच्यासाठी सांगते की कारण उशिराच चर्चा सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आत्ता काही वॉर्ड्सवर चर्चा करू शकलो. अजून सगळे प्रभागाची चर्चा होणं बाकी आहे. आम्ही साधारणतः 1 ते 14 प्रभागापर्यंतची चर्चा आमची आत्ता झालेली आहे. अजून काही चर्चा करणं बाकी आहे. त्यामुळे उर्वरित जी चर्चा आहे, प्रभाग इतके सगळे जास्त असल्यामुळे आणि ही सगळी चर्चा आत्ता होऊ शकत नाही सलगपणे, त्या मानवीय मर्यादा लक्षात घेता आम्ही उर्वरित जी चर्चा आहे ती उद्या पुन्हा बसत आहोत चर्चेसाठी. उद्या अजून सचिन भाऊही असतील आमच्यासोबत चर्चेला आणि इतर अजून मंडळी असतील. सो आत्ता जेवढी चर्चा झाली ती साधारणतः प्रभाग चर्चेअंती एक अशी चर्चा का? नाही, हे बघा, आता जे काही काय म्हणता येईल त्याला जागा वितरणाची जी काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ग्राफचा जो खालीवर जो होत होता, कारण आधी काही 2 लोक बसणार आहेत, मग संध्याकाळी अचानक 3 लोक बसणार आहेत, हे जे काही चालू होतं त्यामुळे थोडासा फॉर्म्युला इकडे तिकडे होऊ शकतो. मात्र निश्चितपणे सगळेच लोक अत्यंत सामंजस्याने चर्चा करतील आणि सामंजस्याने या सगळ्या गोष्टींवरती तोडगा जाग कशी आली महाविकास आघाडी म्हणून नेमका त्याचा अर्थ कसा घ्यावा? नाही, मला नाही वाटत की असं काही झालेलं आहे. मला एक लक्षात येईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप आधीपासून म्हणत होतो की आम्ही एकत्र लढणार आहोत. हे मला याची कल्पना आहे की आधी जी चर्चा चालली होती, ज्या चर्चेमुळे जगतापांनी घेतल्या किंवा एकूण सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी, मात्र मला असं वाटतं की आत्ता काय म्हणता येईल की जे सगळ्यात अपडेटेड आहे ते जास्त व्हॅलिड आहे. आणि अपडेटेड हे आहे की महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आता या घडीला एकत्र चर्चेला बसलेले होते आणि त्याच्यात एक पक्ष अजून एक आमच्यासोबत सहभागी झाला होता जास्तीचा, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अजित पवारांचे राष्ट्रवादी जर का तुमच्यासोबत किंवा काँग्रेस सोबत चर्चा देखील करण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी सोबत देखील आज चर्चा केलेली आहे, तर त्यांना सामावून घेणार आहे का महाविकास आघाडी आली तर? नाही, मला याच्यातली कुठलीही कल्पना नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललेलं आहे किंवा आमच्यापर्यंत त्या संबंधाने कुठलाही निरोप आलेला नाही आणि त्यावर आमच्याकडून कुठलीही चर्चा झाली नाही. किंबहुना माझ्या पक्षातल्या माझ्या वरिष्ठ नेत्यांनीही मला या संदर्भाने त्यांच्याकडून कुठलेही निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यावर मी काही वेगळं काही बोलत लेटेस्ट मी तेच सांगते आपल्याला की जे लेटेस्ट अपडेट आहे ते जास्त व्हॅलिड आहे आणि लेटेस्ट अपडेट हे आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 4ही पक्षाचे लोक आता एकत्रित बसलेले होते आणि या सगळ्यांनी मिळून एक प्रभागावरती चर्चा केली. ही एकेका प्रभागावर चर्चा करत असताना साधारण प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 14 पर्यंतची चर्चा पूर्ण झाली. मानवीय मर्यादा लक्षात घेता आणि प्रभागांची संख्या लक्षात घेता सलगपणे ही चर्चा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे उर्वरित प्रभागांची चर्चा उद्या सकाळपासून शेवटचा मार्ग असा आहे की साधारण उद्या हार्डली आपल्याला दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हे सगळं सॉर्ट आउट झालं. म्हणजे तुम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आणि महाविकास आघाडी जाहीर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ठरलं आता या अक्षता टाकायला, हे आम्ही उद्या दुपारी सांगणार. महाविकास आघाडीमध्ये आता मनसे देखील आता महाविकास आघाडीमध्ये पुण्यात सहभागी झाले, असं आता शिक्कामोर्तब झाला का? आता शिक्कामोर्तब महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या सोबत आहे, हे झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना हव्या असणाऱ्या जागा त्यांची यादी सुद्धा आमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आता बोलत आहोत. हो, काँग्रेसला मान्य आहे का? पण तुम्हाला तर मान्यच आहे. मला वाटते काँग्रेसचे लोक येत आहेत. जर मी काँग्रेसचे प्रवक्ते त्या संदर्भाने भूमिका मांडतील, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली असेल, कारण मी जरी भूमिका मांडली तरी मला माहिती आहे तुम्ही पुन्हा काँग्रेसला विचारणारच आहात. सो तुमचं कष्ट वाचवते आणि काँग्रेसला परत एकदा विचारणार.